सध्या सोशल मीडिया कंपनी मेटाचे म्हणजेच पूर्वीची फेसबुक सहसंस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची स्थिती म्हणजे थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही अशी झाली आहे। याला कारण ठरलंय झुकेरबर्ग यांची झपाट्याने वाढणारी संपत्ती। 2 दिवसापूर्वीच त्यांची $200 अब्ज नेटवर्थ क्लबमध्ये एंट्री झाली। त्यावेळी जगातील ते तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते। मात्र मार्क यांनी आता थांबायचं नाही हे जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय, कारण 2च दिवसात ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत। झुकेरबर्ग यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे। ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती $206.2 अब्ज इतकी झाली आहे। मार्क झुकेरबर्ग यांची मेटामध्ये 13% भागीदारी आहे। वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची एकूण संपत्ती $78 अब्ज ने वाढली आहे। ब्लूमबर्ग इंडेक्सद्वारे ट्रॅक केलेल्या 500 श्रीमंत लोकांमध्ये मार्क यांची संपत्ती सर्वात वेगाने वाढत आहे। गुरुवारी झुकेरबर्ग यांनी दुसऱ्या नंबरवर उडी मारली। यावर्षी सोशल मीडियाच्या वाढत्या नफ्यावरून गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसत आहे। याचा परिणाम थेट मार्क यांच्या वैयक्तिक संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे। मेटाच्या शेअरची किंमत अहवालानुसार मेटा शेअर्स गुरुवारी $582.77 विक्रमी उच्च पातळीवर बंद झाले। जानेवारीच्या सुरुवातीपासून जवळजवळ ही 68% वाढ आहे, तेव्हा त्यांचे शेअर्स $346.29 वर व्यवहार करत होते। वॉल स्ट्रीटवर वर्षभर मेटाच्या शेअर्सने भाव खाल्ला। कंपनीने सातत्याने त्रैमासिक कमाईची नोंद केली, जी विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे। एकीकडे मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे भारतीय श्रीमंतांच्या क्रमांकात घसरण होत आहे। इराण आणि इस्रायल तणावाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे। भारतीय उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि अदानी समूहाच्या कंपन्यांनाही याचा फटका सहन करावा लागला। परिणामी श्रीमंतांच्या यादीतील मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या मानांकनावरही परिणाम झाला आहे। या दोन्ही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे। या घसरणीचा परिणाम मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला। ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार रिलायन्सच्या चेअरमनच्या नेटवर्थमध्ये गेल्या 24 तासात $4.29 अब्ज किंवा सुमारे 36,000 कोटी रुपयांची घट झाली आहे। या आकडेवारीनुसार ते जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत 2 स्थानांनी घसरले आहेत। आता श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 14व्या तर अदानी यांची एकूण संपत्ती $100 अब्ज झाली असून 14व्या स्थानावरून ते 17व्या स्थानावर घसरले आहेत।